मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय झाला। या निर्णयाचा परिणाम संपूर्ण राज्यातील 35-40% समाजावर मोठ्या प्रमाणामध्ये होतोय। सगळे जे मुलं मुली आणि पुढचे सगळे भवितव्य या निर्णयामुळे सगळे अंधकारमय झालेलं आहे। कोणतंही भविष्य त्यांना उरलेलं नाही। असा एवढा मोठा निर्णय असताना सगळं घाला घातला असताना आम्ही शांत बसणं हे आम्हाला परवडणार नाही। पुढच्या पिढीसाठी याच्याबद्दल काही निर्णय घेऊन ॲक्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे, विचार करणं आवश्यक आहे। म्हणून आज या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनेचे प्रतिनिधी, मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी अशा लोकांना, मोजक्याच लोकांना आम्ही या ठिकाणी बोलवलं होतं। आणि हे जे सगळं झालेलं आहे, रद्द आरक्षण जे झालं आहे ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या आघाडी सरकार आणि अशोकराव चव्हाणाच्या नाकर्तेपणामुळं हे आरक्षण गेलेलं आहे। लॉकडाऊन 15 तारखेला जर संपलं तर पुढच्या 3-4 दिवसातच या ठिकाणी मोर्चा बीडमध्ये या सरकारच्या विरोधामध्ये होणार आहे। अशोकराव चव्हाणांनी राजीनामा दिला पाहिजे। उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीकडे आणि पंतप्रधानांच्या नावं ठेवून वेळ काढण्याच्या पेक्षा मुख्यमंत्री म्हणून, हे नेते म्हणून तुम्ही काय निर्णय घेणार, कसा दिलासा देणार, कोणता तुम्ही आरक्षण देणार हे पहिलं सांगा, बाकी नंतर पोपटपंची करा। ही भूमिका आम्ही घेणार आहे। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही। त्याची सुरुवात आम्ही बीडपासून करू।